बघा मंडळी, सर्वांचा एकच प्रश्न असतो की हिवाळ्यामध्ये आपली स्किन कशी छान ठेवावी. कारण की हिवाळ्यामध्ये काय होतं, चेहऱ्यावर आणि हातावर सुरकुत्या पडतात. तर त्या सुरकुत्या कमी करण्यासाठी सगळेजण मॉइश्चरायझर लावतात. तर कुठलं मॉइश्चरायझर छान राहतं हा पण सर्वांचा प्रश्न राहतो. कुठलंही मॉइश्चरायझर घेतात आणि लावतात. पण बघा, मी तुम्हाला 4 अशा टिप्स सांगणार आहे की त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला पूर्ण विंटरमध्ये सुरकुत्या पडणार नाही आणि तुमचं एज पण दिसून पडणार नाही. स्किन ग्लो राहणार आणि टाईट होणार. तर असा नुसका म्हणजे जर तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ह्या 4 टिप्स जर तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला माहितीच पडणार की त्याचे रिझल्ट्स तुम्हाला कसे मिळणार. तर बघा, ह्या ज्या मी 4 टिप्स सांगणार आहे त्या तुमच्या शरीरासाठी फारच महत्त्वाच्या आहे. म्हणजे तुमच्या स्किनसाठी फार महत्त्वाच्या आहे. त्यामुळे काय होणार, तुमची स्किन ग्लो होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाईट होणार. तर चला आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. तर 4 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किनला हायड्रेशन देणं. स्किन हायड्रेट करणं म्हणजे बघा, हिवाळ्यामध्ये काय होतं की आपण पाणी खूप कमी पितो आणि बाथरूमला खूप जातो. त्यामुळे काय होते की आपल्या स्किनमधून पूर्ण पाणी निघून जाते, आपल्या शरीरातून पाणी बाहेर निघतं. त्यामुळे स्किन डिहायड्रेट होतं. आणि तुम्हाला हे माहितीच आहे, विंटरमध्ये तसेही स्किन खूप ड्राय होऊन जातं. तर अशा वेळेस काय होतं, आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होत असल्यामुळे आपल्याला पाणी फार प्यावं लागतं. म्हणजे तुम्ही कमीत कमी 3-4 लिटर पाणी दररोज प्यायला पाहिजे. 3-4 लिटर नाही तर 5 लिटरपर्यंत तुम्ही प्यायलाच पाहिजे. जेवढं जास्त पाणी पिणार तेवढे तुमच्या स्किनसाठी छान आहे. म्हणजे जेवढं तुम्ही 5 लिटर पाणी पिणार तर तुमच्या स्किनला हायड्रेशन मिळणार आणि तुमच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. हा तर एक पहिला पॉईंट झाला. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे का, तर दुसरा म्हणजे कोलॅजन शरीराला मिळणं महत्त्वाचं असते. तुमच्या स्किनमध्ये कोलॅजन जो नावाचा घटक असतो तर तो कशामुळे टाईट होतो, तर व्हिटॅमिन सी शरीरामध्ये गेल्यानंतरच कोलॅजन जे आहे ते इलॅस्टिसिटी निर्माण करतं स्किनला. म्हणजे स्किनमध्ये काय असतं, कोलॅजन नावाचा फायबर असतं. तर हा जो कोलॅजन असतं तर त्याची इलॅस्टिसिटी चांगली बनवण्यासाठी, मजबूत बनवण्यासाठी, स्किनला टाईट करण्यासाठी व्हिटॅमिन सीची खूप आवश्यकता असते. तर बघा, व्हिटॅमिन सी ज्या पदार्थामध्ये आहे त्याचे मी तुम्हाला चार्टच दिलेले आहे, ते पाहून घ्या. आता हे चार्ट पाहून झालेले आहे. तर हे चार्ट जे तुम्ही पाहिलेले आहे यानुसार तुम्ही सगळे पदार्थ सेवन करावे. तर बघा, व्हिटॅमिन सी मी तुम्हाला सांगितलं आहे कोलॅजन शरीरामध्ये वाढवण्यासाठी फार महत्त्वाचं असते. तर कोलॅजन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सीचा उपयोग नक्की करा. आता तिसरी गोष्ट म्हणजे काय, शरीराची मसाज होणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या स्किनची मसाज होणं फार महत्त्वाचं आहे. तर मसाज कशाने करायची, तुमचा जो चेहरा आहे याची मसाज आणि हाताची मसाज तुम्ही पॅराशूट ऑइल घेता, पॅराशूट ऑइलनी करा, ऑलिव्ह ऑइलनी करा, चालेल. पण तुम्हाला जर स्पेशल काही पाहिजे असणार की स्किन आणखी ग्लो करावी पण त्यापेक्षाही टाईट पण व्हावी, तर यासाठी काहीतरी वेगळं तेल आहे का, तर त्यासाठी पण वेगळं तेल आहे. तर दुसरं तेल म्हणजे कुंकुमादी ऑइल. कुंकुमादी ऑइल हे आयुर्वेदिकमधलं तेल आहे. कुंकुमादी तैलम त्याला म्हणतात. तर ते तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. जर ऑनलाईनवर तुम्ही ऑर्डर कराल तर फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर तुम्हाला मिळूनच जाईल. आणि शॉपमध्ये पण, आयुर्वेदिक शॉपमध्ये तुम्हाला मिळेल. तर आयुर्वेदिक तेल जे आहे म्हणजेच कुंकुमादी ऑइल, हे तेल जर तुम्ही स्किनवर 2 ड्रॉप्स टाकून डेली मसाज करणार तर त्यांनी तुमची स्किन, तुम्हाला असा रिझल्ट मिळणार की तुमची स्किन ग्लो करेल पण त्याचसोबत टाईट होणार. कारण की या ऑइलमध्ये थोडे कोलॅजन नावाचे घटक आहे. तर त्यामुळे काय होते, तुमची स्किन टाईट होण्यास मदत होते. म्हणून तुम्ही जर तुम्हाला जर ऑइल यूज करायचं असणार तर हे ऑइल फारच बेस्ट आहे. तर हे तुम्हाला स्पेशली सांगायचं म्हणजे या ऑइलविषयी, ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी सहसा हे ऑइल यूज करू नका. ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी हे तेल यूज करा. तर 2 ड्रॉप्स तुम्ही घेऊन डेली मसाज करू शकता. अंघोळ झाल्यानंतर किंवा रात्रीला झोपताना पण तुम्ही करू शकता किंवा दिवसातून 2दा सुद्धा मसाज करू शकता. तर ठीक आहे, तिसरा आपला पॉईंट झाला की मसाज करणे. तर कुंकुमादी ऑइलनी मसाज करणे. आणि चौथा पॉईंट म्हणजे कुठला, तर चौथा पॉईंट म्हणजे फेस पॅक लावणे. चेहऱ्याला फेस पॅक लावणे. तर फेस पॅक लावल्यानंतर तुम्ही म्हणणार की स्किन ड्राय होते. तर फेस पॅक म्हणजे मी असंच फेस पॅक तुम्हाला सांगणार आहे, घरगुती फेस पॅक सांगणार आहे. ते फेस पॅक जर तुम्ही लावलं, डेली जर तुम्ही लावत गेले तर तुमची स्किन ग्लो आणि टाईट पण होणार. तर बघा, फेस पॅक म्हणजे तुम्हाला सांगते, एक बनाना घ्यायचा, बनाना कुस्करून घ्यायचा, त्यामध्ये हनी टाकायचं. बनाना आणि हनी मिक्स करून डेली 15 मिनिटासाठी चेहऱ्याला लावायचं.
तर 15 मिनिटासाठी चेहऱ्याला हा पॅक लावला आणि 15 मिनिटांनी वॉश करून टाकला चेहरा, तर तुमची स्किन ग्लो पण होईल आणि टाईटनेस पण तुमच्या चेहऱ्याला येणार. तर तुम्ही डेली हा फेस पॅक यूज करू शकता, कारण हा फेस पॅक म्हणजे ड्राय करण्यासाठी नाही, तुमची स्किन मॉइश्चर करण्यासाठी आहे. तर तुम्हाला कळलेलं आहे, मी 4 महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला खूप कमी वेळात सांगितलेले आहे. जर तुम्ही ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची स्किन अँटी एजिंग आणि तुमचं एज रिव्हर्स झाल्यासारखं तुम्हाला फील होईल. 4-5 वर्ष तुम्हाला असं वाटेल की मागे गेल्यासारखं झालेलं आहे आणि तुमच्या सुरकुत्या पण कमी होईल आणि स्किन खूप मॉइश्चर तुम्हाला वाटणार आहे. तर बघा, पाणी खूप जास्त प्या. दिवसातून 3-4 लिटर पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला काय सांगितलेलं आहे मी, सायट्रिक फ्रूट म्हणजे व्हिटॅमिन सी युक्त आहार तुम्ही घेणं फार महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा म्हणजे चेहऱ्याची मसाज होणं फार महत्त्वाचं आहे. आणि चौथा मुद्दा म्हणजे फेस पॅक लावणं महत्त्वाचं आहे. पण कुठलं लावायचं आणि कसं लावायचं मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की ह्या टिप्स फॉलो करू शकता आणि तुम्हाला याचा नक्की रिझल्ट मिळणार आहे. जर तुम्हाला आवडला असणार माझा व्हिडिओ, तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि असेच मला फॉलो करत राहा. मी तुम्हाला फार कमी वेळात असेच काही छान नुस्खे देत राहणार. बस फक्त चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.